वळूया दुसऱ्या बातमीकडे। अजित पवार गटाची आज आणि उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। 17 मतदारसंघाबाबत 2 दिवस या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागा लढवण्यासाठी आग्रही असल्याची बातमी कालच समोर आली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ही अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। सागर, आपण पाहतो की महायुतीतल्या जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि संध्याकाळी रात्री 8:30 वाजता ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि जागा वाटपाची अंतिम चर्चा आज होईल आणि त्यानंतर जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होईल असं एकीकडे बोललं जातं। तर दुसरीकडे राष्ट्रवादीची सुद्धा एक अंतर्गत बैठक जी आहे ती वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये पार पडते आहे। जवळपास 10 मतदारसंघांच्या जागेवरती प्राथमिक चर्चा जी आहे ती राष्ट्रवादीकडून केली जाण्याची शक्यता आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे जे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत पहिल्या फळीतले ते चर्चेला उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्या वतीनं नाशिक, दिंडोरी त्याचबरोबर मुंबईतल्या 2 जागा आणि रायगड हे जे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचं वजन असणारे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांच्या संदर्भातली चर्चा होण्याची शक्यता आहे। जवळपास 10 जागा राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीमध्ये लढवल्या जातील यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार हे आग्रही असल्याचं कळतं आणि त्यासाठी ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। याबरोबरच आणखी काही मतदारसंघांचा सुद्धा आढावा घेतला जाईल ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल आणि त्यामुळे रात्री 8:30 वाजता अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपाची अंतिम चर्चा जी पार पडते आहे त्यापूर्वी ही बैठक होणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीकडून किती जागांवरती दावा केला जातो आणि त्या किती जागा कोणाला मिळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता महायुतीमधल्या या जागा वाटपाचा तिढा सुटतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये या मतदारसंघांचा काही जो आढावा घेतला जाणार त्यानुसार जागा वाटपामध्ये कुठले मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।